पोलिसांची व्हॅन दिसली. हा. त्या व्हॅन मधनं एक दाढीवाली व्यक्ती आरोपी म्हणून उतरवली होती आणि त्या व्यक्तीच्या संपूर्ण हातामध्ये साखळदंड, पूर्ण गळ्याभोवती म्हणजे पूर्ण साखळदंडाने जखडलेली व्यक्ती तिकडे उतरली होती. आणि आपल्याला त्यावेळी पाण्यासाठी ती एकमेव पर्याय इकडे एक नळ होता. आता सध्या तिथे पाहतात पेट्रोल. आम्ही जाताना आम्ही पाणी सुद्धा आई घेऊन चाललेली. तर तिकडे जवळ ज्यावेळी गेलो त्यावेळी त्यांनी आईकडनं माझ्या ताई पाणी मिळेल का म्हणून पाणी मागितलं आणि कळशीतून उंजळीने ते पाणी प्यायले. नमस्कार, जनता दरबारमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत. मी सुनील केदारे आणि आज आपण या ठिकाणी आपले कुणबी महोत्सव ज्यांनी सलग 3 वर्ष यशस्वीपणे पार पाडला ते कुणबी महोत्सव समितीचे अध्यक्ष तसेच कुणबी समाज उन्नती मंडळाचे देखील संचालक या पदावरती कार्यरत आहेत. आणि तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सहकार सेनेचे शहापूर तालुका प्रमुख या पदावर देखील गेले अनेक वर्ष हे कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्राशी यांची नाळ जोडली गेलेली आहे. बरेचसे उपक्रम यांच्या मार्फत या ठिकाणी राबवले जातात. एक जाणता कार्यकर्ता नेता या ठिकाणी म्हणून त्यांची शहापूर तालुक्यामध्ये एक ओळख आहे आणि ही ओळख जपतच त्यांनी आपलं सामाजिक कार्य करत असताना राजकारणामध्ये जाऊन राजकीय प्रवास देखील सुरू केला आणि त्या प्रवासावरती येऊन या ठिकाणी एक चांगली पकड शहापूर तालुक्यावरती निर्माण केली. असे किरण सोकांडे हे आजचे आपले कार्यक्रमाचे पाहुणे आहेत. यांच्याकडून आपण यांचा प्रवास तर जाणून घेणारच आहोत. त्याचप्रमाणे यांनी कुणबी महोत्सव जो सुरू केला त्याच्यामध्ये कशा प्रकारे यशस्वी करण्यासाठी कशा प्रकारची धडपड केली ते देखील आणि आत्ताची परिस्थिती या सगळ्या विषयावरती सखोल चर्चा आपण त्यांच्याकडून करून घेणार आहोत. नमस्कार. जय शिवराय. सर्वप्रथम मला सांगा की आपला म्हणजे राजकीय प्रवास कशा प्रकारे सुरू झाला, म्हणजे कुठून आपण राजकारणाकडे वळला? सर्वप्रथम मी आपल्या चॅनेलचे आणि आपले आभार मानतो. आपण मला या चर्चेसाठी आणि मुलाखतीसाठी बोलावलं. सुरुवातीचा राजकीय प्रवास मला वाटतं आपण देखील माझे मित्र म्हणून आणि या विभागातील माझा शिवसैनिक व माझे सहकारी म्हणून आपण साक्षीदार आहात. तर सुरुवातीचा आपल्या शालेय जीवनातील आयुष्यातच मी शिवसैनिक घडलो. त्यासाठी एक अशी घटना घडली की आपल्या मुंबई नाशिक हायवे हा आपला नेहमीचा रस्ता. माझं घर देखील आपण देखील राहतो त्या परिसरात. आणि स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे साहेबांना ज्यावेळी शिक्षा झाली त्यावेळी त्यांना नाशिक येथील जेलमध्ये नेत होते आणि त्यावेळी मी लहान होतो. माझ्या आईसोबत मी काही कामानिमित्त शहापूरला गेलो होतो आणि जाताना त्यावेळी मला तिथे पेट्रोल पंपावर आपल्या पार्थार्थी पेट्रोल पंपावर एक पोलिसांची व्हॅन दिसली. त्या व्हॅन मधनं एक दाढीवाली व्यक्ती आरोपी म्हणून उतरवली होती आणि त्या व्यक्तीच्या संपूर्ण हातामध्ये साखळदंड, पूर्ण गळ्याभोवती म्हणजे पूर्ण साखळदंडाने जखडलेली व्यक्ती तिकडे उतरली होती. आणि आपल्याला त्यावेळी पाण्यासाठी ती एकमेव पर्याय इकडे एक नळ होता. आता सध्या तिथे पार्थार्थी पेट्रोल. आम्ही जाताना आम्ही पाणी सुद्धा आई घेऊन चाललेली. तर तिकडे जवळ ज्यावेळी गेलो त्यावेळी त्यांनी आईकडनं माझ्या ताई पाणी मिळेल का म्हणून पाणी मागितलं आणि कळशीतून उंजळीने ते पाणी प्यायले. त्या ठिकाणी आपण सुद्धा होतो. आम्ही त्या आई सोबतच होतो आणि मी प्रचंड घाबरलेलो कारण त्यावेळी मी ओळखत नव्हतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी शाळेत ज्यावेळी गेलो त्यावेळी आपल्या संपूर्ण रस्त्यामध्ये त्यावेळी फ्लेक्स बॅनर हा प्रकार नव्हता. परंतु त्यावेळी स्केच लागलेले भिंतीवर. त्या स्केचवर त्याच व्यक्तीचा फोटो मला बघायला मिळाला आणि त्यावर लिहिलं होतं, ये जंजीर जनता ही तोडेगी, धर्मवीर आनंदिगे, शिवसेना, ठाणे जिल्हा. आणि ह्या व्यक्तीला तर मी काल पाहिलेलं. आणि मग तेव्हापासून मी शाळेत गेल्यानंतर आमचे एक शिक्षक होते आपले हंडे सर म्हणून. आता ते हयात नाहीत पण त्यांचे खूप चांगले संस्कार विद्यार्थ्यांवर होते आणि सगळ्या बाबतीत ते माहिती द्यायचे. शाळा सुटल्यानंतर मी त्यांना विचारलं की साहेब मी असं व्यक्तींना पाहिलं आणि त्या व्यक्तीचे स्केच. मग त्यांनी सांगितलं की अरे या व्यक्ती असं त्यांचं खूप चांगलं कार्य सामाजिक
बाळासाहेबांबद्दल सांगितलं, शिवसेनेबद्दल. हा. आणि त्या क्षणापासून मी शिवसैनिक झालो. हा. त्यानंतर मग आम्ही शाळा सुटली की सुट्टीच्या वेळेस शाखेमध्ये जाणं, हा. इतर कामं करणं, या कामं आमची चालू झाली. नंतर म्हणजे जवळपास साधारणतः कितवी मध्ये होता आपण? साधारण त्यावेळी मी 9वी-10वीला हा, असेल. म्हणजे त्या वयातच त्या आपल्याकडे वयातच काम चालू झालं. आणि मग आम्ही अक्षरशः कधी कधी दांडी मारून पण टेंबी नाक्याला जायचो साहेबांच्या ऑफिसला. मग वयांचे गठ्ठे बांधणं, इतर काम करणं, ही सगळी कामं साहेबांच्या सोबत, म्हणजे साहेबांच्या समोर जोडीला असं करायला मिळालं. त्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटतं मला आजच्या घडीलाही, की साहेबांच्या सोबत आम्ही सर्व होतो. साहेबांच्या सोबत आम्हाला समोर काम करायला मिळालं आणि तेव्हा पण आम्ही शिवसैनिक म्हणून घडलो. त्याचा आनंद आहे. आणि आजही त्याच्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची आम्हाला कमतरता अशी वाटत नाही. समाधान वाटतं का एवढ्या मोठ्या व्यक्तीसोबत बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसैनिक म्हणून काम करायला मिळालं. आणि आमचं काम आम्ही त्यांच्या प्रेरणेतून, सामाजिक जे काम आहे ते मग पक्षाच्या माध्यमातून सामाजिक काम करणं, हा सर्वात मोठा शिवसेना पक्षाचा सर्वात मोठा आमचा प्लस पॉईंट किंवा आमचा जो पिंड होता, तो सामाजिक कामातूनच निर्माण झाला होता. आणि त्यातूनच एवढी मोठी संघटना उभी राहिली होती. आणि ते काम जसं करता येईल त्या माझ्या परीने मी करत राहिले. सक्रिय राजकारणात आपण कधी प्रवेश केला? सक्रिय राजकारण तेव्हापासूनच, म्हणजे राजकारण बोलताच येणार, समाजकारण. समाजकारण. जवळपास आपण बोलता शिवसेनेचं हेच आहे आपलं ब्रीदवाक्य, की 80% समाजकारण, 20% राजकारण. हा. पण मी तर म्हणेल आम्ही 110% समाजकारणच करून पक्ष संघटना ही आपली मजबूत केली. आजही मजबूत आहे आणि पुढेही मजबूत राहील. अशा स्वरूपाचं काम असल्याने आम्हालाही ते सामाजिक कार्यातच जास्त ओढा होता आणि त्याप्रमाणे आपण त्या काम करत आम्ही राहिलो. सर्वप्रथम पदाधिकारी म्हणून कधी आपली नियुक्ती झाली? सर्वात पहिले मला आठवते, मी शिवसेना शहर शाखा आसनगाव त्याचा वार्ड प्रमुख झालो. आणि आपला हा जो वार्ड आहे त्या वार्डाचा वार्ड प्रमुख म्हणून मला पद मिळालं. त्यानंतर मला शहापूर तालुक्याच्या तत्कालीन तालुका प्रमुख आपले काशीनाथजी तिवरे साहेब होते त्यावेळी. आणि त्याच्यानंतर मग मला विद्यार्थी सेनेचं तालुका अध्यक्ष, आसनगाव शहराध्यक्ष पद मिळालं. मग उप तालुका अध्यक्ष पद मिळालं. आणि अशा प्रकारे मग ते शिवसेना सहकार विभागाची देखील जबाबदारी त्यावेळी मला मिळाली. आणि त्या माध्यमातून माझ्या परीने जे जमलं, मला जे करता आलं ते मी करतोय आणि करत असतो. आनंद दिघे यांच्या बाबतीमध्ये काही आठवणी आपण सांगू शकता का या ठिकाणी? म्हणजे आपल्याशी निगडीत अशी एखादी आठवण, की त्यांच्या संपर्कात आल्यावरती तुम्हाला कशा प्रकारचं काही एखादी सुखद आठवण अशी? अशा बऱ्याच आठवणी आहेत साहेबांच्या सोबत. एक सर्वात पहिल्यांदा म्हणजे साहेबांना आम्ही का शिवसेनेत आहोत हे सांगण्याची वेळ आमच्यावर आलेली त्यावेळी. कारण आम्ही वयाने लहान. आम्ही मला आठवते 95च्या वेळी ज्यावेळी दरोडा साहेबांना तिकीट मागण्यासाठी आम्ही जिल्हा शाखा, ठाणे जिल्हा शहर शाखा आहे तलावपालीजवळ, तिकडे आम्ही गेलो होतो भेटायला. आणि ज्यावेळी आम्ही आतमध्ये गेलो त्यावेळी स्वर्गीय दिघे साहेब होते आणि गणेशजी नाईक साहेब होते. आणि त्यांच्या दोघांच्या समोर आम्हाला, म्हणजे प्रत्येक जणाला त्यांनी आतमध्ये बोलवलं आणि त्याप्रमाणे विचारलं की उमेदवार वगैरे. आणि त्याप्रमाणे आम्हाला देखील बोलवण्यात होतं. माझा एक सहकारी होता माझ्यासोबत. पण आम्हाला बघून साहेब बोलले, अरे तुम्ही एवढे लहान, तुम्हाला काय कळते शिवसेना? मला त्यांनी विचारलं की तुम्ही मला ओळखता का? त्यावेळी मी त्यांना ती आठवण सांगितली की साहेब असं असं ज्यावेळी तुम्हाला चालवलेलं त्यावेळी मी माझ्या आईसोबत होतो आणि तेव्हापासून मी शिवसैनिक आहे. मग त्यांनी मला जवळ घेतलं आणि ती माझी सर्वात सुखद आठवण. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी कार्यालयात जायचो कामासाठी आणि मदतीसाठी, त्यावेळी एक म्हाताऱ्या आजी आल्या होत्या. आणि त्या आजीचं काहीतरी घरात मुलाने आणि सुनेने त्यांना वेगळं काढण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे तर त्या म्हातारी आजी आलेल्या त्यावेळी त्यांनी मला, गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये आजी अगदी शेवटी होत्या तिकडे दरवाजात आलेल्या. तर त्यांचं लक्ष गेल्यानंतर साहेबांनी मला त्या आजींना समोर घेऊन यायला सांगितलं. त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसवलं आजीला. त्यांनी पहिल्यांदा त्यांना चहा पाणी दिला आणि मग आजीला विचारलं काय झालं. आजीने ज्यावेळी त्यांना सांगितलं की मला माझ्या सुनेने आणि मुलाने घराबाहेर काढलं, त्यावेळी मग साहेब उठून उभे राहिले. मला आजीला घे, आजीला पकड. मग त्या आजींना पकडून आम्ही साहेब पुढे गाडीत, त्यांच्याच गाडीत आजीला पकडून मी आणि तिथला एक पदाधिकारी होता, आजही मला त्यांचं काय नाव आठवत नाही, पण पाठीमागे बाकीचे सगळे असे ठराविक 2 गाड्या अशा, त्यावेळी आम्ही त्या विभागात गेलो ठाण्यातल्या एका एरियामध्ये, गल्लीमध्ये. आणि साहेब, आम्ही आजीला धरून पुढे पुढे, साहेब चालतायत
आणि ती पाठीमागं मग तो लवाजमा म्हणजे क्षणात हो. शेकडो हजारो लोकांची गर्दी ती पाठीमागे जमा झाली. हो. एखादा मोर्चा चालावा तसा. आणि मग आम्ही तिकडे गेलो. आता तोपर्यंत त्या मुलाला आणि त्याच्या मिसेसला समजलं की साहेबच येत आहेत आईला घेऊन आपल्या. तो दरवाजाच्या बाहेर आला दोघं पण आणि डायरेक्ट लोटांगण घातलं साहेबांच्या पायाशी की साहेब आमच्याकडनं चुकी झाली, माफ करा, यापुढे असं होणार नाही. खूप रडायला लागले ते दोघं पण. पण साहेबांनी त्यांना सांगितलं की अरे तुम्ही रडताय कशाला, मी तुमची आई आजपासून माझ्या घरी राहणार आहे हे मी सांगायला आलोय. तू घाबरतोच कशाला, तू शोधत बसशील ना आईला, त्याच्यामुळे तुला काळजी करू नको. सांगण्यासाठी आलो, तू काळजी करू नये म्हणून. मग त्यांची जी काही भयानक अवस्था झाली, मग साहेबांनी त्यांना आज तुम्ही परत घेताय, उद्या जर मला असं कुठलं समजलं तर मग बाकी बोलायची गरजच नाही. व त्याच्यामुळे कोण असं चुकीचं वागणूक आपल्या कुटुंबियांना देईल पुढे किंवा काय, हा सर्वात मोठा धडा साहेबांनी त्यांच्या कृतीतून करून दाखवला. असं नाही की कोणाला पाठवलं आणि बघा रे तो स्वतः तिकडे गेला. आणि ज्यावेळी साहेबांनी उठून त्या तिकडे गेले त्या आजीच्या घरी, त्यावेळी शेकडो लोक कार्यालयात देखील होती. म्हणजे ती जी पद्धत साहेबांची बघितली आम्ही कामाची, बऱ्याचशा गोष्टी साहेबांच्या बघितल्या, त्याच्यातून खूप मोठी प्रेरणा मिळाली. यानंतर आपण कुणबी समाजाचं कुणबी महोत्सव या ठिकाणी मागील 3 वर्ष करत आहात, 3 वेळा. हो. तर ते कशा प्रकारे आपल्याकडे पद आलं आणि कशा प्रकारचं नियोजन करून आपण तो कार्यक्रम यशस्वी केला? ते सामाजिक कार्य करताना आपण ते काम करायला घेतलं आणि कार्यक्रम एक चापूर कुणबी महोत्सव आपला साजरा करायचा ठरला. त्याप्रमाणे आम्ही ठराविक लोकांनी त्याची तयारी केली आणि आपण कामाला लागलो. 2019ला केला. 2020चा कार्यक्रम जो आहे तो कोरोनामुळे आपल्याला रद्द करावा लागला आणि तसं जवळपास सगळी तयारी करून तो रद्द करायला लागला. नंतर आपण 22ला केला, 23लाही केला आणि आपण ते सलग पुढे चालू ठेवणार आहोत. हे आता आपण मागच्याच काही महिन्यांपूर्वी आपण ते जाहीर केलं आणि ते चालू ठेवणार आहोत. समाजाचं काम करायला घेताना मी अनेकदा निरीक्षण केलं की या शहापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक संख्येने मोठा असलेला समाज आणि जसं म्हणजे हवं तसं जो रिस्पेक्ट समाजाला पाहिजे काही लोकांकडनं, किंवा जिथे आपण ज्या समाजाच्या जीवावर आपण बसतो, एखाद्या वैधानिक पदावर म्हणा किंवा एखाद्या मोठ्या पदावर बसतो, तर त्या समाजाचं ऋण, त्या समाजाचा आदर केवळ कुणबीच नाही तर सर्वच समाजांचा आदर हा व्यक्तीने त्या केला पाहिजे आणि तो कायम त्याप्रमाणे त्यांच्याशी देखील त्यांची कामं असतील तुमच्या ते काय तुमच्याकडे बाकी समाज किंवा लोक काय मागायला येत नाही, पण मूलभूत जे काय गोष्टी आहेत त्या लोकांच्या झाल्या पाहिजेत हे देखील, आणि ते रिस्पेक्टफुली झाल्या पाहिजेत. या भावनेतून मग सामाजिक समाजाचं काम मी करायला लागलो, कारण मी ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाबद्दल देखील काम करणं, त्यांचं देखील ऋण आपल्यावर असतात ते कुठेतरी आपण फेडले पाहिजेत किंवा ते कुठल्या तरी मार्गाने आपण ते देखील केलं पाहिजे. आणि सामाजिक पिंड असल्यामुळे ते काम मी करतोय आणि ते चालू आहे आणि तुम्हा सर्वांच्यात म्हणजे बहुजन लोक समाजाच्या आशीर्वादाने ते काम चालू आहे. आपण या ठिकाणी तहसीलदार ऑफिसच्या बाजूला एक कुणबी भवन होतं, ते कुणबी भवन डिमॉलिश करून त्या ठिकाणी आज कुणबी समाजाचं एक मोठं इमारत उभी राहते. बरोबर. तर ते काम कशा प्रकारे सुरू झालं आणि ते आता पूर्णत्वास येतंय जवळपास? ते तर या कामाबद्दल आमचे आदरणीय अध्यक्ष आहेत आमच्या सर्व कुणबी समाजोन्नती संघाचे आदरणीय श्री किशोरजी कुडव साहेब आहेत, उपाध्यक्ष प्रकाशजी भांगरत साहेब आहेत आणि आम्ही सर्व संचालक मंडळ आणि त्या विश्वस्त कमिटीसह सर्व या सर्वांचा तेच आपल्याला याबद्दल माहिती सांगू शकतील. मी फक्त एक छोटासा त्यातला म्हणजे सहकार्य, तसं पाहिलं तर सर्वाधिक मेहनत या ज्येष्ठ लोकांची आहे आणि या ज्येष्ठ लोकांच्या मेहनतीने सगळ्या बाबतीत त्यांनी जे काही केलं आणि त्यांच्यामुळे ती एक भव्य वास्तू पुढच्या पिढीसाठी उभी राहिली आणि त्याचा एक भाग म्हणजे मी त्यांच्यातला एक छोटासा सहकारी होऊ शकलो हे मी माझं भाग्य समजतो. बाकी ही सर्व मेहनत आपल्या समाजाची आणि समाज बांधवांची आहे. या ठिकाणी आता थोड्याच दिवसांचा काळ राहिलेला आहे, अगदी 1.5-2 महिन्याच्या कालावधीमध्ये शहापूर म्हणजे विधानसभेच्या, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत. तर त्या निवडणुकीबाबत शहापूर विधानसभेबाबत आपल्या समोर कसं चित्र या ठिकाणी उभं राहतं की ह्या ठिकाणी कोणत्या पक्षाचं प्राबल्य या ठिकाणी जास्त आहे आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार
समर्थपणे ही लढत देऊन निवडून येऊ शकतो, असं काही आपण या ठिकाणी आराखडे आखलेले आहेत, त्याविषयी काही सांगू शकतात? कसं आराखडे आखणं, निर्णय घेणं हा पक्षाचा विषय आहे. आणि मी ज्या पक्षाचं काम करतो किंवा मी ज्या पक्षात आहे किंवा ज्या साहेबांचा मी त्यांच्या आशीर्वादाने आहोत सगळे शिवसैनिक म्हणून, त्या आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आपली जी शिवसेना आहे त्याचंच प्राबल्य आहे. कारण त्यांचं काम आहे, शिवसैनिकांचं काम आहे आणि शिवसैनिकांचाच दावा आहे आपल्या या मतदारसंघावर. आणि 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आमदार या शहापूर तालुक्यात झालेला आपण पाहिलं. मागच्या निवडणुकीची परिस्थिती बघितली तर एक चित्र असं झालं होतं की आदला बदली झाली होती. म्हणजे बरोबर. पांडुरंग बरोरा हे शिवसेनेमध्ये आले होते आणि दौलत दरोडा हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. आणि त्यानंतर शिवसेनेत पांडुरंग बरोरा असून देखील या ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला आणि दौलत दरोडा हे राष्ट्रवादीतून या ठिकाणी विद्यमान आमदार म्हणून निवडून आले. बरोबर. याकडे आपण कसे बघता? नक्की त्यावेळची जी परिस्थिती होती ती जे घडलं ते योग्य नव्हतं. कारण ज्यावेळी पक्षामध्ये 10-10, 15-15 उमेदवार आपले इच्छुक आणि लायक उमेदवार खरं तर, आणि पूर्वीपासून ज्यांचा कुळ आणि मूळ शिवसैनिक आहेत असे पदाधिकारी असताना किंवा इच्छुक उमेदवार असताना ज्यावेळी एखादी घटना घडते त्यावेळी खरंच ते याच्या विरोधात जनमत जातो. आणि जनमत त्या विरोधात गेल्याने जरी अन्य पक्षाचे आमदार झाले असतील तरी ते संपूर्णपणे त्याच पक्षाचे होते हे ते पण ठामपणे सांगू शकत नाहीत. याला कारण आहे, ती कारणं येत्या काही दिवसात स्पष्ट होतील आणि यापुढे आधी देखील स्पष्ट झालेली आहेत. तर त्याच्यामुळे तो शिवसेनेचा पराभव किंवा शिवसैनिकांचा पराभव नव्हता. आपण साक्षीदार असाल या ठिकाणी ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी राष्ट्रवादीचेच पदाधिकारी शिवसेना जिंदाबाद म्हणून बोलत होते. कारण तो विजय शिवसैनिकांचा तो पराभव नव्हता हे ते देखील मान्य करत होते, ज्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला त्या पक्षाचा. त्याच्यामुळे त्या आता घटना घडून गेल्या त्याच्यावर बोलणं यापेक्षा आता नव्याने जो पक्ष निर्णय घेईल त्यावर काम करणं हे सर्व आम्हा शिवसैनिकांचं धोरण आहे आणि त्यावर शिवसैनिक ठाम असतील. फक्त एवढेच आम्ही आज कळले आमच्या ज्येष्ठ आदरणीय खाडे साहेबांच्या नेतृत्वात मातोश्रीवर भेट झालेली आहे पक्षप्रमुखांची आणि जवळपास आम्हालाच उमेदवारी आपल्याला असणार आहे आणि हक्कच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा या मतदारसंघावर आहे. त्यामुळे 100% आम्हाला खात्री आहे की आम्ही पुन्हा एक उमेदवार आपला 100% निवडून येईल महाविकास आघाडीचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा. या ठिकाणी हे होते किरण सोखांडे. त्यांनी आपली प्रगट मुलाखत या ठिकाणी जनता दरबारशी बोलताना त्यांचा आधीचा राजकीय प्रवास, कुणबी महोत्सव, त्याचप्रमाणे सध्याची राजकीय परिस्थिती याच्यावरती सविस्तर या ठिकाणी मांडणी करून आपल्याला एक प्रगट मुलाखत या ठिकाणी दिल्याबद्दल आपण जनता दरबारच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार मानूया आणि असंच सहकार्य जनता दरबारला असू द्या. धन्यवाद. आपणास आपल्या चॅनेलचे आणि सर्व प्रेक्षकांचे देखील आभार. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.